खर्च आम्ही मंजूर केलं होतं आणि सरकार पडल्यानंतर किंवा पाडल्यानंतर जो काही आम्ही निर्णय घेतला होता त्याला ह्या सरकारने ह्या राजवटीने स्थगिती दिलेली आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय की बिल्डरांना घुसवण्याचा प्रयत्न आहे, पण मराठी माणसं जे आहेत, जे स्थानिक आपले रहिवासी आहेत, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे मुंबईत राहिलेले आहेत, महाराष्ट्रात राहिलेले आहेत, त्यांना भाड काढण्याचा एक कार्यक्रम हे सरकार राबवतं. मग आमचे ते पोलीस कॅम्पात असो की ते शासकीय वसाहती असो, हा लढा जसा आम्ही एक देत आहोत तसंच आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी MMRD आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लूट जी सुरू आहे त्याचा देखील आढावा आपल्याच माध्यमातून आम्ही जनतेला दिला. त्याच्यात मग MMRDमध्ये एक कुठचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, त्याची बँक गॅरंटी वेस्ट इंडिजमधली बँक आहे, ज्याला RBIची मान्यता प्राप्त नाही आहे, सेंट लुशियामधली बँक आहे, त्यांच्याकडून बँक MMRD गॅरंटी घेत आहे. त्याच्यावर आम्ही बोललो आहोत सरकार आलं तर चौकशी तर करूच, जे कोणी त्याच्यात दोषी असतील, मग ते MMRDचे आयुक्त असतील, कुठचे अधिकारी असतील, कुठचे राजकीय वर्गातले लोक असतील, त्यांना 8 तर नक्की टाकू, कारण आम्ही महाराष्ट्राची लूट सहन करणार नाही. तसंच 20 दिवसात MMRDने एक मोठं टेंडर काढले, ते पण धक्कादायक आहे. कायद्याच्या ह्याच्यात बघितलं तर कदाचित बसू शकतं, पण खरोखर साधारणपणे 14,000 कोटीचं 15,000 कोटीचं टेंडर हे तुम्ही 20 दिवसात काढू शकता का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि ही लूट जी चालू आहे ती भयानक आहे. आजच मला वाटतं बातमी आलेली आहे की 40,000 कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टर्सकडे ह्या सरकारची आहे. कॉन्ट्रॅक्टर्स उद्यापासून आंदोलन करणार आहेत. आणि हेच मी सतत सांगत आलो आहे, गेले 2 वर्ष सांगतो की यांचे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना पैसे दिले जातात, त्यांची बिलं काढली जातात, 10% ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिला जातो, त्याच्यातून स्वतःचे टक्के काढतात हे, पण पुढचं ना काम होतं ना कॉन्ट्रॅक्टरनं पुढचं पेमेंट होतं. आणि म्हणून मी ह्या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर्सना आणि अधिकाऱ्यांना सांगतो आहे की हे जे काही तुमच्या वाटाघाटी सुरू आहेत सरकारबरोबर, लक्षात ठेवा आमचं सरकार येत आहे, सखोल चौकशी करू आणि ज्यांनी ह्या महाराष्ट्राला लुटलं असेल त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना आत टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुण्यामध्ये 20,000 कोटीचं एस्केलेशन, म्हणजे एका बाजूला 40,000 कोटी दिले नाही आहेत आणि काल पुण्यामध्ये 20,000 कोटीचं एका रस्त्यासाठी एस्केलेशन झालेलं आहे. हे सगळे उधळपट्टी आहे, ती आम्हाला थांबवायला लागेल. ही कामं काही आम्ही थांबवणार नाही, पण जी काही लूट आहे ती नक्की थांबू आणि जे काही चुकीचं घडतंय त्याच्यावर आम्ही कारवाई तर करणार. हे सगळं आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला धारावीमध्ये जे काही चाललंय ते अतिशय भयानक आहे, भीतीदायक आहे. मुंबई लुटण्याचंच काम नाही तर मुंबई कोणातरी फुकटात देण्याचं काम चालू आहे. ही लोकं जर मुंबई राजकीयदृष्ट्या जिंकू शकत नाहीत, मुंबईवर आपली पकड बसू शकत नाहीत, तर मग नक्की काय करायचं? तर अदानींच्या घशात घालायची मुंबई.